संघर्षगाथा मुलाखत सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत श्री प्रवीण साळुंखे यांना. आजची संघर्षगाथा खरंच वेगळी आहे. आजची संघर्षगाथा खरंच खास आहे. खास एवढ्यासाठी की प्रवीण साळुंखे सर माझे खास मित्र आहेत आणि ही संघर्षगाथा मुलाखत सत्राची पहिली मुलाखत आहे. प्रवीण साळुंखे सरांबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ते मोटिवेशनल स्पीकर, ट्रेनर आणि बिझनेस कोच म्हणून डीएक्सन कंपनीमध्ये अगदी अल्पावधीमध्ये त्यांनी मोठं नाव बनवलेलं आहे. ते एक लेखकही आहेत. मानवी इतिहासातील सर्वात मोठी क्रांती हे त्यांचं मराठीमधील आरोग्यविषयक पुस्तक. प्रवीण सर पुण्यातील दुसरे तर महाराष्ट्रातील तिसरे डीएक्सन इंडस्ट्रीमधील क्राऊन डायमंड होत. तर ही झाली प्रवीण सरांची ओळख, ही झाली प्रवीण सरांचा प्रवास. परंतु हा प्रवास सोपा नव्हताच. सातारा जिल्ह्यातील देगाव सारख्या खेडेगावातून आलेला एक मुलगा नोकरी निमित्त पुण्यामध्ये येतो. नोकरी निमित्त पुण्यामध्ये आल्यानंतर जवळ मोठं शिक्षण नव्हतं, मोठी डिग्री नव्हती. सायकलवरून सुरू केलेला प्रवास आज मर्सिडीज बेंझ पर्यंत पोहोचलेला आहे. आणि पुण्यामध्ये ते सुरुवातीला आले त्यावेळी 1200 रुपये घरभाडंही भरायला अवघड असणारा प्रवीण आज 1200 स्क्वेअर फूटचं मोठं घर पुण्यामध्ये, तेही उच्चभ्रू वस्तीमध्ये त्यानं 1 कोटीचं घर घेतलेलं आहे. सर्वप्रथम प्रवीण सरांचं अभिनंदन आणि स्वागत. मिस्टर प्रवीण सालुंखे, एक युवा और जोशीले लीडर मिस्टर प्रवीण सालुंखे, जिन्होंने अपने अपलाइन मिस्टर संतोष दियोकर के साथ मिलकर डीएक्सन महाराष्ट्र को एक नया आयाम दिया. मिस्टर प्रवीण सालुंखे अपने गांवों से बहुत सारे सपने लेकर पुणे आए थे और एक मित्र के माध्यम से 2005 में उन्हें डीएक्सन के बारे में पता चला. अपने सपने पूरे करने के लिए उन्होंने डीएक्सन का सफर चालू किया और धीरे धीरे एक एक कर अपने सपनों को उन्होंने हकीकत में तब्दील किया. लोग हंसे, मजाक उड़ाया, पर वो पीछे नहीं हटे और 2009 में इस नौजवान ने अपने पहला सपना 4 व्हीलर कार टाटा इंडिका खरीदा और इसी वर्ष उनका विवाह भी संपन्न हुआ. अपने सपनों को डीएक्सन के माध्यम से पूरा करते हुए 2010 में उन्होंने वॉक्सवैगन बेंडो और 2012 में वॉक्सवैगन पसाट खरीदा. पुणे में एक घर इनका सपना था. उन्होंने अपन में इस सपनों को भी 2016 में 80 लाख का 2 BHK फ्लैट खरीद कर पूरा किया. सबको चौंकाते हुए 2017 में उन्होंने अपना सबसे बड़ा सपना मर्सिडीज बेंज खरीद कर अपनी टीम के लिए प्रेरणा बने. मिस्टर प्रवीण 2017 में ही पुणे के दूसरे और महाराष्ट्र के तीसरे क्राउन डायमंड बने. इनकी ये सफलता में इनकी पत्नी और परिवार ने बखूबी साथ दिया और हौसला बढ़ाया. डीएक्सन के माध्यम से कई देशों में जाने का मौका भी इन्हें मिला. डीएक्सन इंडिया और महाराष्ट्र के एग्जीक्यूटिव क्राउन डायमंड ESIP अचीवर मिस्टर प्रवीण सालुंखे को महाराष्ट्र रिकॉग्निशन नाइट 2018 के इस मंच पर हम हार्दिक स्वागत करते हैं. सुरुवातीचा विचार केला तर तुम्ही आता ज्या स्टेजला आहे, ज्या मुकामाला पोहोचलेला आहे, तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की तुम्ही या मुकामापर्यंत पोहोचाल आणि तुम्ही पोहोचलाय, तर काय फील करताय? येस, ॲक्च्युली ज्यावेळी आपण आता म्हणजे मला विजय सांगावंसं वाटेल, ज्यावेळी मी पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेला पुण्यामध्ये एकच होतं की आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे, हाच एक दृष्टिकोन मनामध्ये होता. माझं लाईफ मला आठवतं आहे की मी सायकल घेऊन पुण्यामधून आलो होतो. पुण्यामध्ये आलो, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल लाईन सुरू झाल्या. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप एक लक्षात आलं की आपण भरपूर स्ट्रगल करतोय, पण मनासारखं जे आपल्याला पाहिजे एक प्लॅटफॉर्म तो मिळत नाही आहे. आणि ते सिच्युएशन आजही मला आठवते, मी विसरू शकत नाही ते दिवस. कारण सायकलवरून जॉबला जायचं, मग त्याच्यानंतर ते 2 असं महाडीचं घर होतं. 6 मुलं आम्ही खाली राहायचो, 6 मुलं वरती राहायचो आम्ही. तर ते 1200 रुपयाचं घर भाडं देऊन राहण्याचा तो काळ होता. खरंच एक वेगळंच होतं ते. पण 1200 रुपयाच्या घरामध्ये राहताना आणि 1200 स्क्वेअर फूटचं फ्लॅट घर खरेदी करताना, तेही 1 कोटीचं, काय फील करतात? तर आता मला याच्यामध्ये नक्कीच असं वाटतं की तो एक काळ होता ना, आत्ताचा जो सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये झालाय, तर यामध्ये आपण जर पाहतोय की अशी शंकाही मनात नव्हती आली की आपण करू शकतो आयुष्यामध्ये एवढी मोठी प्रगती. बट लाईफमध्ये ह्या गोष्टी होत गेल्या. म्हणजे मेहनत करण्याची जिद्द ठेवली आणि होत गेली.
प्रवीण, तुम्हाला मी विचारेन की खरं तर लहानपणापासूनच तुम्ही हुशार होता, परंतु ITI सारख्या शिक्षणाकडे तरी सुद्धा तुम्ही कसं काय वळला? काय त्याच्याबद्दल जाणून घ्यायला छान नक्कीच छान आवडेल. प्रश्न आहे ऍक्च्युली. आणि हा खूप वेळा हा प्रश्न विचारतात देखील लोक मला, की सर तुम्ही ITI कडे निवड का केली होती. त्याचं एक रिझन आहे की जसं माझी 7वी शिक्षण पूर्ण झालं. 7वी नंतर माझे वडील एकदा मला म्हटले होते की काय करणार पुढं. मी म्हटलं शिक्षण किंवा टेक्निकल शिक्षण, दोनच गोष्टी, तंत्र शिक्षण किंवा रेग्युलर शिक्षण. आणि त्यावेळेचा काळ जो होता 2000च्या दरम्यानचा, त्यावेळेला मला आठवते की शिक्षण घेऊन, ग्रॅज्युएशन घेऊन देखील जॉब मिळेल याची काही खात्री नव्हती. मग त्यावेळेला फक्त एकच पाहत होते की जे औद्योगिक प्रशिक्षण होतं त्यावेळेला खूप ITI लोक खूप हे करत होते. आणि वाटायचं की यार शिक्षण घेऊन नोकरी शोधत बसण्यापेक्षा पटकन तंत्र शिक्षण घेऊ आणि त्यांचं कोणत्या तरी चांगल्या टाटा मोटर्स, टेल्को, बजाज ऑटो अशा कंपनीमध्ये आपण परमनंट होऊ. तंत्र शिक्षण घेऊन तर तुम्ही पुण्यात आला, हा, परंतु मला वाटतं 2001-2002चा तो काळ असेल, त्यावेळी औद्योगिक क्षेत्रात तेवढंच चांगलं वातावरण नव्हतं. खरं आहे ते. तर 5 वर्ष तुम्ही खूपच स्ट्रगल केला. तर त्या स्ट्रगल विषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. अगदी मी असं ऐकलंय की बाबा खायला पैसे नसायचे, तर वडापाव खाऊन तुम्ही एक एक दिवस काढलेला आहे. Yes, तर yes. त्या स्ट्रगल बद्दल जाणून घ्यायला नक्की नक्कीच. आवडेल. आणि आहे, आज मला बऱ्याचशा लोकांना सांगावंसं वाटेल की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे. आणि ते स्ट्रगल येण्याच्या पाठीमागचं कारण पण आहे आत्ताची वाढती लोकसंख्या आणि पॉप्युलेशन. कारण ज्या वेळेला आपण ऍडमिशन घेतो एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, जसं मी ITI मध्ये ऍडमिशन घेतलं होतं, त्यावेळेला वाटायचं की आपलं लाईफ बदलेल. तसं आता एखादा व्यक्ती IT मध्ये घेतोय, एखादा व्यक्ती कोणतरी सॉफ्टवेअरमध्ये जात असेल, यांनी कोणतंही क्षेत्र निवडतो. पण ज्या तो पास आउट होऊन पुन्हा एकदा प्रॅक्टिकल लाईफमध्ये येतो, त्यापर्यंत भरपूर लोक त्या क्षेत्रामध्ये आले, सगळेच IT करायला लागले. तर मग काय होतं, ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशनमुळं आपल्याला कुठेही परमनंट जॉब भेटत नाही. मला आठवतात ना की मी सायकलवरती जेव्हा निघायचो, सकाळी 7:30ला घरातून निघायचो, भोसरी MIDC मध्ये जॉबला जावं लागायचं, बजाज, टेम्पो, टेल्को, ऑटो अशा अनेक कंपन्या बदलत होतो. पण प्रत्येक ठिकाणी एक होतं की दर 6 महिन्यांनी तुम्हाला एक टर्मिनेशन लेटर हातात असायचं. आणि आपण म्हणजे असं वाटायचं की यार आपण आलो पुण्यामध्ये तर काहीतरी आपल्याला बनायचं आहे, आपल्याला काहीतरी डेव्हलप व्हायचं आहे. आणि इथं मात्र आपला सरळ सरळ फक्त वापर करून येतात ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस. शिक्षण म्हणत होते, पण त्या शिक्षणापेक्षा जास्त होतं आपल्याला खूप मेहनत करून घेतली जात होती. पण परमनंट होण्याचा कोणताही त्यावेळी तुम्हाला चान्स. किती पगार भेटायचा? मी बजाज टेम्पोला जेव्हा पहिला दिवस मला आठवतोय, तर 1200 रुपये माझा स्टायफंड होता आणि घर भाडं 1200. ते तर पण 1200 भाडं कसं द्यायचं? पगार 1200 असतं ना, भाडं कसं 1200. देणार ना. ओके. मग त्यासाठी आम्ही काय करायचं, 6 मुलं एका रूम मध्ये राहायचं आणि मग 200-200 रुपये काय करायचं, कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि ती कॉन्ट्रीब्युशन घरमालकांना द्यायचं. असं आम्ही राहत होतो. खूपच वाईट Yes, दिवस yes, yes. होते. आणि खरंच होतं ते की मग अशा वेळेला त्या 1200ची किंमत कळत होती, त्या पैशाची व्हॅल्यू समजत होती. वाटायचं नाही यार मग हे खर्च पण नको व्हायला आपल्याकडून. आणि मग कधी वाटलं ना की आपल्याला समजा आता जेवण करायचं, तर स्वतः हाताने स्वयंपाक करणे, हाताने जेवण करायचं. कंटाळा आला तर बाबा नाही जेवलं तरी चालेल, वडापाव खाऊन सुद्धा अगदी ते दिवस काढले होते. कारण- डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये कसा प्रवेश केला तुम्ही? अच्छा, हा, येस. म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचं रिझन माझ्या पाठीमागचं कोणतं होतं, तर मला आठवतंय माझा म्हणजे पहिला बजाज टेम्पोचा पिरियड होता. त्या टेम्पररी पिरियडमध्ये मी पाहिलं एक कंपनी त्यावेळी ऑर्गनाईज झाली होती आणि ते एक अशा पद्धतीची बायनरी स्ट्रक्चर होतं. आणि त्यावेळेला मी त्या मुलांची लाईफस्टाईल बघत होतो जी जॉईन झाली. आम्ही त्यावेळेला काय व्हायचं, आम्ही पाठीमागं सारखाच की नाही, मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं त्यावेळेला की नाही असं काही मार्केटिंग करायचं नाही, कुठं सदस्य फी भरायचे नाही, काही नाही, आणि पैसेही नसायचेच. मग अशा वेळेला ती मुलं एका कंपनीमध्ये कोणत्या तरी जॉईन झाली आणि 2-3 महिन्यावर त्यांची ग्रोथ बघत गेलो. मग ते पेजर असायचा, म्हणजे एकदम लाईफस्टाईल बदलायला लागले, त्यांचे कपडे, त्यांची ते म्हणजे लाईफस्टाईल पाहायला लागलो. म्हणजे काहीतरी आहे वेगळं. पण तरी देखील मी त्यांना कधी असं जाऊन पाहिलं नाही. पण एक गोष्ट माझ्या आयुष्यात आठवते मला की माझे एक म्हणजे ज्या आम्ही कंपनीमध्ये होतो बजाज टेम्पोमध्ये, तिथे एक पाटील नावाचे गृहस्थ होते. त्यांनी मला ॲम्वेच्या एका मीटिंगला घेऊन गेले होते. त्याची फीस पण त्यांनी पे केली. आणि तिथं मी पाहिलं यार की आपण आयुष्याची 40 वर्ष मेहनत करून जे काय अचीव करू शकत नाही, हे तर लोक स्टेजवर जे दिसतात ते 3 ते 4 वर्षात अचीव करतायत. आणि तो जो एक सीन होता ना डोळ्यापुढं, तो आजही माझ्या डोळ्यापुढं उभा राहतो लगेच. म्हणजे यार आपण म्हणजे इथं पाहतोय 1200 रुपये, नंतर 2000, नंतर 2500 होईल, नंतर 5000 होईल, नंतर 20, तर लाख लाख रुपये कसे काय कमवत असतील ना. 1-1 लाख घेतायत, फॉरेन टूर करतायत, गाड्या वगैरे सगळं लाईफस्टाईल. ते पाहिलं तर कुठेतरी अट्रॅक्शन निर्माण झाले की यार कमी वेळामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं आहे, तर एकतर आपल्याला स्वतःचा व्यवसाय काय आपण टाकू शकत नाही, तर आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये जायला हरकत नाही. मला आठवत आहे
की मी त्यांच्याकडून ती माहिती घेतली, ते पुस्तक घेतली, गावी गेलो वडिलांकडे. हा. वडील म्हणले हे मार्केटिंग आहे. हा, परंतु ते हा. DXN कंपनी विषयी तुम्हाला माहित झालं ते कॉफीद्वारे. येस, ती गोष्ट ती सांगाल काय? ती ती माझ्या आयुष्यातली एक टर्निंग पॉइंट म्हटलं जाईल त्याला. कारण कारण असं मी आता सांगत होतो की अशा 2-3 कंपन्यांमध्ये मी देखील इन्व्हेस्टमेंट केली अगोदर, पण सक्सेस पहिल्यांदा नाही मिळाला. भरपूर लोक अनेक कंपन्यांमध्ये असतात अगोदर, परंतु त्यानंतर माझं पूर्ण निगेटिव्ह थिंकिंग यायला लागलं की नाही, हे काही खरं नाहीये. पण एक दिवस असा आला, टाटा मोटर्स कंपनीमध्ये मी थर्ड शिफ्टला जायचो, त्यावेळेला नाईट शिफ्ट होती. आणि एक मित्र माझे होते आणि त्या व्यक्तीनी कुंभार म्हणून, त्या व्यक्तीने काय केलं की त्यांच्याकडे नेहमी कॉफीचे सॅशे, हा. तर रात्रपाळी होती, 12:30 वाजता आणि चहाची सुट्टी होते. आणि त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो की आपण कॉफी खाऊया का, हा, हा. कॉफी खाऊया का. तर कोणी चहा पिणार नव्हतं, कारण चहावाला आला होता, हा, हा, पण ती हा. चहा प्यायला कोणी जात कॉफी नाहीये. खाणं तर म्हणजे ते खूपच कॉफी वेगळं वाटतं. खाऊया का म्हटल्यावर जरा माझं अट्रॅक्शन तिकडे गेलं. ओके. मी म्हटलं काय आहे असं. मग त्यांनी हातावरती प्रत्येकाला, आपण जशी एखाद्याला प्रसाद किंवा साखर खायला देतो, हा. तशी त्यांनी कॉफी हातावरती खायला दिली. हा, माझ्यासाठी तोच एक म्हणजे म्हणतो ना, तिथंच एक बीज लागलं की ह्या कॉफीमध्ये काहीतरी वेगळं आहे. हा, हा. आणि मग मी त्याच्याकडून ती सतत कॉफी घ्यायला लागलो. ओके. त्याच्यावर लोगो होता DXNचा. ओके. आणि ती कॉफी पिल्यानंतर, हा, जसं आता आताही आपण ती कॉफी पितोय, हा. तर ही ती कॉफी पिल्यानंतर, येस, सो ही कॉफी ती पिल्यानंतर आज इतकं समाधान वाटलं की मला पहिल्यांदा फ्रेश व्हायला लागलं की रात्रभर जागरण होऊन देखील दिवसभर फ्रेश वाटते. रात्रीची झोप येण्याचा जो काम करताना मशीनवर झोप यायची ते नाही येत. मग त्यावेळेला मला त्या प्रोडक्टचं अट्रॅक्शन येतं. एक मॅग्नेट होतो ना व्यक्ती, तर त्या प्रोडक्ट वरती प्रेम निर्माण झालं. हा, हा. आणि मग एक दिवशी ते म्हटले की एकदा प्रेझेंटेशन अटेंड करायला ये. ओके. हा. हा. पण DXN कंपनीचं प्रेझेंटेशन तुम्ही ऐकलं, हम्म. काय काय फरक होता इतर कंपन्यांनी DXN कंपनी काय असं त्याच्या वेगळं होतं अगोदर की मी 3-4 प्रकारच्या ऑलरेडी MLM कंपन्या केल्या. काय असं वेगळं होतं की DXN कंपनी तुम्हाला जॉईन करूशी वाटली महत्वाचे कारण आणि सांगतो. DXN कंपनीबद्दल जाणून घ्यायला या हो मला. का, यशाची भूक होती मला विजय त्यावेळेला. मलाही मोठं काहीतरी करायचंच होतं. ओके. त्याच्या आधी 3-4 कंपन्याही करून पाहिल्या होत्या, पण वाटत होतं यार की काय माहिती काय होणार. परंतु जेव्हा मी DXNचं प्रेझेंटेशन ऐकलं होतं ना, त्यावेळेला मला सगळ्यात पहिली गोष्ट टच झाली होती. आणि ती कोणती टच होती की मी ज्यावेळी माहिती ऐकत होतो त्यावेळेला ती कंपनी 40 देशांमध्ये होती. पहिला पॉईंट म्हणजे काय होतं, इंटरनॅशनल ग्लोबल होतं ते. दुसरा महत्वाचा पॉईंट काय होता, त्यांनी जे प्रेझेंटेशन दिलं होतं, हा. त्या प्रेझेंटेशन मध्ये फक्त एकच गोष्ट आम्हाला बोर्डवर लक्षात होती की आपलं आरोग्य आपण कसं चांगलं ठेवू शकतो. हा. आणि ज्या वेळेला ते प्रत्येक डायग्राम, त्यावेळेला काय असं स्लाइड प्रोजेक्ट वगैरे चालत नव्हते, एक ऑफिस मीटिंग व्हायची आणि व्हाईट बोर्ड वरती हा. डायग्राम काढून सांगितलं जाईल. ती पेशीची आकृती काढणे, मग आपल्या शरीरात कसं डॅमेज होतो, शरीर कसं आजारी पडतं, निरोगी, ते एक आनंद वाटायला लागला त्या नॉलेज घेण्यामध्ये. ओके. त्या डायग्राम मध्ये मला प्रत्येक माझ्या वडिलांचं चित्र डोळ्यापुढे यायचं. त्यांना बीपीच्या गोळ्या, त्यांना लिव्हरची इन्फेक्शन झाली होती, त्यांना साधारणपणे मणक्याचा त्रास भरपूर होता, म्हणजे जेवणापेक्षा औषधं जास्त, ॲलर्जी प्रचंड होती सर्दीची. मला ते एक अट्रॅक्शन वाटलं की यार मग हे जर एवढं सांगतात तर एकदा प्रोडक्ट ट्राय करून बघायला काय हरकत आहे. आणि मग ते प्रोडक्ट घेतलं आणि मी ठरवलं की आपण हे वडिलांना नक्कीच द्यायचं. माझी सुरुवात तिथून झाली खरी DXNची. हा. कॉफीने अट्रॅक्ट झालो आणि मग म्हटलं वडिलांना रिझल्ट देऊया आपण. हे आरोग्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरलं, पण आर्थिक दृष्ट्या कसं फायदेशीर ठरली DXN तुम्हाला? त्याचं रिझन असं झालं की त्यानंतर म्हणजे योगायोगाने असं म्हणा की मला DRDOचा पण जॉब आला. ओके. त्याच वेळेला आला. म्हणजे हा. जसं मी DXNचं रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर खूप आनंदच होता तो. हा, हा. वडिलांना मी प्रोडक्ट घेऊन जायचो. म्हणजे मी सुट्टी माझी जेव्हा असायची वीकली ऑफ, तेव्हा मी गावी जाताना प्रोडक्ट घेऊनच जायचो. ओके. वडिलांनी गावातील लोक प्रोडक्ट सेवन करत होते. त्यावेळेला एक गोष्ट व्हायची की मी प्रोडक्टकडे मॅग्नेट सारखं आकर्षित होत हा, होतो. हा. पण नंतर मीनवाईज काय झालं, मला DRDOचा जॉब आला, ओके. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता संरक्षण मंत्रालयाचा जॉब आहे, हा, हा. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. तर माझं थोडंसं दुर्लक्ष झालं DXN कडे. त्यावेळेला मला आठवतंय, हा, हा. तर मी पहिले 3 महिने थोडासा, आपण घाबरतो ना, हा. आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे, तर पहिले 3 महिने मी कोणाशी डिस्कस नाही केले या विषयावरती. पण याची आर्थिक ताकद जी मला कळाली ना, म्हणजे का मला बिझनेस करायचा आहे, हा, हा. ते मी तिथं एकतर पहिली तर स्ट्रगल पाहिलेलीच होती. 5 वर्ष पूर्ण झाली होती मला पुण्यात येऊन. हा. आणि DRDO मधल्या लोकांना पाहिलं मी विजय. हा. अक्षरशः ज्या वेळेला आम्ही त्यांना रिटायरमेंटला घरी सोडायचो, हा. तो क्वार्टर मध्ये रिटायरमेंट दिली त्यांची. त्यांचं आयुष्य संपलं, रिटायरमेंट झाली, आणि त्यांच्या रिटायरमेंटला आम्ही नाश्ता करायला कुठे चाललो होता, क्वार्टर मध्ये. ते लोक काही त्यातले सायकलवरती जॉबवर अजून येत आहेत, 2 व्हीलर पण नाही, 4 व्हीलर सुद्धा नाही जास्त लोकांकडे. म्हणजे यांच्यासारखं जर मी इथंच राहिलो तर माझी रिटायरमेंट ही अशीच असणार आहे. आणि मग म्हटलं आपल्याकडे एका बाजूला DXNचा मार्ग आहे, हा, हा. जो आपल्याला 3 ते 5 वर्षामध्ये भरपूर काय मिळवून देऊ शकतो. हा.
नॉलेज आहे या विषयाचं चांगलं, तर मग सुरू केलं. म्हटलं आपण पार्ट टाइम मध्ये काम करूयात. मग पुढे पार्ट टाइम जर्नी सुरू ठेवली कंटिन्युअसली. मग रात्रीचा दिवस गेला मी अक्षरशः. मग ठरवलं मनापासून की आपला जॉब मध्ये वेळ जास्त जातोय, तर संध्याकाळी 6 वाजता घरी आल्यानंतर मात्र आपण रात्री 10 वाजतील 11 वाजतील बघायचं नाही. बॅचलर लाईफ आहे तोपर्यंतच काहीतरी करून दाखवायचं. DXN मध्ये तुम्हाला इन्कम सुरू झाला आणि तुमचं लग्नाचं वयही झालं होतं. तर पती व्हायच्या आधी करोडपती व्हायचंय किंवा दाढी यायच्या आधी गाडी घ्यायची आहे, ही जी तुमची स्वप्न होती, किंवा मुलगी बघायला जाईल तर स्वतःच्या 4 व्हीलरनच जाईल, हे सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारण्याऐवजी तुमच्या मिसेस ज्या आरती साळुंके आहेत त्यांना मी विचारेन. नक्की. त्यांना बोलवा. आणि त्यावेळेचे किस्सेही खूप गमतीदार आहेत, ते मला ऐकायला वहिनींकडूनच जास्त आवडतील. अगदी नक्की. सो मला हे पण नक्की सांगावं वाटतं याच्यामध्ये की तुम्ही जे म्हटलं ना की दाढी म्हणजे दाढी यायच्या आधी आपल्याला गाडी घ्यायची आहे, म्हणजे स्वतःची 4 व्हीलर. याचं एक छोटंसं मला उदाहरण सांगायला आवडेल की मला असं आठवतंय की आम्हाला शिकवलं जायचं की ड्रीम पहा, स्वप्न पहा. पण ते स्वप्न काय पाहायचं, तर मला स्वप्नात घर नव्हतं येत त्यावेळेला. मला स्वप्न होतं की आपलं लग्नाचं वय आहे, तर आपण मुलगी बघायला जाऊ. तर मुलगी ज्यावेळी बघायला जाऊ आपण, तर मुलगी सुद्धा आपल्याला बघणार. तर ती कुठून ना कुठूनतरी खिडकीतून पाहणार आपल्याकडे की बाबा मुलगा येतोय कसा. तर दुसऱ्याच्या 2 व्हीलरवर प्रवीण जायचं नाही, हे माझ्या डोळ्यात एक स्वप्न तयार झालं. आणि तेच इमॅजिन करायचो मी सतत. मलाही भरपूर नकारात्मक लोक भेटायचे, निगेटिव्ह करणारे लोक भेटायचे, पण चित्र मात्र क्लिअर होतं डोळ्यापुढं की ज्यावेळी मुलगी बघायला जाईल ना त्यावेळी मी स्वतःच्या 4 व्हीलर मधूनच जाईल आणि त्या गाडीला घेऊनच नंतरच मी मुलगी पाहायला सुरुवात करेन. स्वप्न बघितलंच ते सध्या पहिली गाडी मी घेतली आणि मुलगी बघायला मुलगी पाहायला गेलो. आणि समाधान वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये एक चांगली सहचारीने, एक चांगली पत्नी मिळणं सुद्धा एक मोठं सौभाग्याचं काम आहे. खरंच नशिबाचा भाग म्हणता येईल त्याला. माझ्या यशाच्या या वाट्यामध्ये आज बऱ्यापैकी संपूर्ण वाटा आज माझ्या मिसेस पत्नीचा देखील आहे. तर तिने देखील माझ्यामध्ये काय पाहिलं मला नाही माहिती, आपण त्यांनाच विचारेन. नक्की. प्रवीण, मी तुला पुन्हा बोलावेन. येस. या ओके. वहिनींना विनंती करतो की तुम्ही यावा. थँक्यू. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. प्रवीण सर यशस्वी तर झालेच, परंतु त्यांना पहिल्यापासून आतापर्यंत मोलाची साथ दिली, त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सौ आरती साळुंके यांनी. आपल्यासोबत आहेत आरती साळुंके. आरती साळुंके ह्या प्रवीण सरांसारख्याच तेवढ्याच उत्तम मोटिवेशनल स्पीकर, ट्रेनर म्हणून काम करतात. तर वहिनी, तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारेन की प्रवीण सरांशी तुमचं लग्न तर झालं, परंतु प्रवीण सरांशी तुम्ही लग्न केलं ते ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये मिळणाऱ्या इन्कम मुळे की त्यांच्या जवळ असणाऱ्या एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सिक्युअर जॉब मुळे. मला वाटतं तिथं फारसा पगार त्यांना मिळत नसावा, पण ऍज अ टेक्निशियन म्हणून ते काम करत होते. काय बघून प्रवीण सरांशी तुम्ही लग्न केलं? मला सांगायला तुम्हाला आवडेल. त्याच्यात एक गमतीदार किस्सा आहे की जेव्हा त्यांचे वडील, माझ्या वडिलांकडे पत्रिका, आमच्या घरी मोस्टली पत्रिका बघूनच लग्न ठरवली जातात. तर पत्रिका त्या बायोडाटामध्ये लिहिलेलं होतं की काहीतरी DXN नावाच्या कंपनीत पण ते काम करतात, त्याच्याच बरोबर DRDO मध्ये पण ते आहेत. पण माझ्या वडिलांना ते DXN वगैरे काही दिसलंच नाही. त्यांना फक्त एकच दिसलं की DRDO मध्ये आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतोय असं त्यांनी पाहिलं. आणि जेव्हा यांचे वडील आले आमच्या घरी आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला 40,000 रुपये इन्कम DXN मधून येतो आणि याचा जो गव्हर्नमेंट जॉबचा जो इन्कम आहे तो जवळपास त्या काळी 2009 सालाला 12,000 रुपये होता. तर माझ्या वडिलांना ते आणि एक पुस्तक देऊन गेले घरी आणि त्याच्यानंतर ठरलं की बाबा या तारखेला मुलगा येईल बघायला. तर ते पुस्तक, तर मी खरं सांगेन की मी ते पुस्तक उघडलंच नाही, कारण की मला एकच माहित होतं की पुस्तक लिहिणारा लेखक असतो आणि नॉर्मल मनुष्य किंवा एक मुलगाच, कारण की त्याचं अजून लग्न नाही झालेलं, तो मुलगा पुस्तक लिहू शकत नाही ही माझ्या डोक्यात संकल्पनाच होती. आणि मी ते पुस्तक काही उघडलं नाही, कारण की मला वाटलं की ते कारण की आमच्या कॉलेजमध्ये वगैरे असं असायचं ना की कविता लिहून आणा, मग आम्ही कुठून तरी शोधून आणून द्यायचो आणि मग ती छापली जायची. मला पण त्या पद्धतीनेच वाटलं. मी काही पुस्तक उघडलंच नाही अजिबात.
आणि मी काहीच बघितलं नाही पुस्तकाविषयी. मग त्याच्यानंतर जेव्हा ते मला पाहायला आले, जसं तुम्ही मगाशी म्हटला की खिडकीतून मुलगी पाहते, आणि मी खरंच त्यांना खिडकीतूनच पाहिलेलं होतं. आणि ते मारुती सॉरी टाटा इंडिका गाडीतून ते उतरले. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना एकच प्रश्न विचारला, ही गाडी तुम्ही स्वतः घेतलीत की वडिलांचे पैसे आहेत? तर माझे म्हणजे हे मिस्टर म्हणाले त्यावेळी Okay. की ही गाडी मी माझ्या पैशाने घेतली. माझ्या सासऱ्यांनी पण अभिमानाने सांगितलं याच्यात माझा एकही रुपया नाही. त्यावेळीच माझ्या वडिलांनी ठरवले की जो मुलगा म्हणजे पुस्तक लिहू शकतो, ज्याची स्वतःची गाडी आहे, तो उद्या जाऊन मातीतून सोनं पण काढेल. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आमचं लग्न फिक्स झालं. पण मी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय असते, हे DXN काय आहे, त्याच्यात मी इंटरेस्ट घेतलाच नाही, कारण की मला तेवढं कळत पण नव्हतं आणि आमच्या घरी पण ते काय असतं माहितीच नव्हतं. आपल्या मराठी लोकांच्यात एकच आहे की डायरेक्ट सेलिंग विषयी त्यांना बऱ्यापैकी लोकांना त्या काळी तर माहितच नव्हतं. आता बऱ्यापैकी लोकांना माहित झालंय, पण तेवढं त्यातली ताकद पण माहित नव्हती. मी थोडस पुढे जाईन. हं. लग्न झालं, प्रवीण सरांकडे इंडिका गाडी होती हं. आणि प्रवीण सर तर मित्रच आहेत. प्रवीण सर बोलतात की वहिनींना म्हणजे तुम्हाला की गाड्यांचा खूप शौक होता, हं. तर एक गाडीत 2 वर्ष बसायचं नाही, हे मोटिवेशन नक्की तुम्हीच दिलं का आणि ते सत्यात उतरलं का? त्याचं कसं पण मी होतं? किस्सा सांगेन की लग्न झालं त्याच्यानंतर 1 महिना हे घरी होते गावी, आणि त्यावेळी मला डायरेक्ट सेलिंगचं काही माहित नव्हतं. मग यांचे जे अपलाईन होते त्यांचा फोन आला एक दिवशी की तुमच्या अकाउंटला बघा, म्हटले 40,000 रुपये जमा झाले असतील. मग मी विचार करायला लागले की असा कोणता व्यवसाय आहे की ज्याच्यात 1 महिना हा माणूस घरी आहे आणि 40,000 रुपये अकाउंटला झालेत. कारण की 12,000 गव्हर्नमेंटचा पगार आणि 40,000 म्हणजे सत्यात होते की ते खरोखर आलेत अकाउंटला. आणि त्याच्यानंतर मग मी थोडा इंटरेस्ट घ्यायला लागले. मग एक दिवशी काय झालं की मला पूर्णपणे माझं शिक्षण 12वी नंतरच माझं लगेच लग्न झाल्यामुळं मी लग्नानंतर शिक्षणाला पण प्रायोरिटी दिलेली होती. पण मला नंतर ऋषी झाल्यानंतर मला शिक्षणात पुढे कंटिन्यू नाही करता आलं. पण मला नेहमी वाटत राहायचं की माझं शिक्षण राहिलं. मग मी पण DXN मध्ये मग त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी मला जवळपास सर्व शिकवलं. त्याच्यानंतर मी ट्रेनर म्हणून काम करायला लागले. आणि तुम्ही जसं म्हटलात की इंडिका गाडी जी आमच्याकडे होती, तर आमच्या दोघांनी एक दिवस आम्ही एक टीव्ही मध्ये मी एक ऍडव्हर्टाईज बघत होते. त्या ऍडव्हर्टाईज मध्ये असं होतं की एक गाडी गेल्यानंतर लोक रडत होती. तर मी यांना म्हटलं काश आपल्याजवळ पण अशी गाडी असते. तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. मग मला वाटलेलं की आपण एवढी मोठी गाडी नाही घेऊ शकत, कारण की प्राइस जवळजवळ माहिती नव्हती गाडी इतकी मोठी, फोक्सवॅगनची व्हेंटो कार. आणि मग आम्ही त्याच्यानंतर शोरूमला गेलो बघायला आणि खरोखरच त्यांनी ती गाडी बुक केली आणि माझ्या बर्थडेला ती सत्यात आली. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलंच की एक गाडी 2 वर्षापेक्षा जास्त वापरायचीच नाही. आणि त्याच्यानंतरचं पण मी तुम्हाला सांगेन की फक्त व्हेंटोच नाही, तर त्याच्यानंतर आम्ही 2च वर्षात लगेचच जेव्हा आम्ही असं ठरवलेलं होतं की माझा मुलगा जो आहे तो 1 वर्षाच्या व्हायच्या आधी आम्ही त्याला इंडिका दिसूनच दिली नाही, आम्ही त्याला डायरेक्ट व्हेंटो मध्ये येऊन दिला. आणि त्याच्याच 2 वर्षानंतर मला माझी मुलगी जेव्हा झाली तेव्हा पुन्हा एकदा तेच फिलिंग आलं की नाही, हिला पण नवीनच गाडीत आपण तिचं स्वागत करायचं. आणि त्याच पद्धतीनं व्हेंटो नंतर मग आम्ही फोक्सवॅगनची पसाट जवळजवळ 27 लाखाची गाडी आम्ही त्यावेळी घेतली आणि 2012 मध्ये तिच्या बरोबरच ती गाडी पण आम्ही घेतली. आणि त्याच्यानंतरच की असं झालं की आता गाड्या मोठ्या झाल्या पण क्वार्टर्स मध्ये शोभेना, क्वार्टर्सला एवढ्या मोठ्या गाड्या शोभत नव्हत्या. मग मी यांना म्हटलं नाही आता आपल्याला घर घेतलंच पाहिजे. गाड्या आपण भरपूर घेतो पण एक घर म्हणजे प्रत्येक महिलेचं असं स्वप्न असतंच की घर, स्वतःचं घर ड्रीम असावं. घर. आणि पुण्यासारख्या सिटीत घर घेणं खूप अवघड होतं, पण आम्ही ते स्वप्न पाहिलं आणि DXN ने आम्हाला ते पूर्ण करणं 100% हे दिलं. आणि बरोबर जॉब बरोबरच आम्ही हा व्यवसाय करतच घर सुद्धा आज आपण भेटलोय तर 1200 स्क्वेअर फीटचंच घर आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मला असं वाटायला लागलं की आता घर खूप छान झालं पण आता गाडी चेंज झाली पाहिजे. त्यामुळे मग आम्ही पुन्हा एकदा मर्सिडीज बेन्झ घेतली
आणि जवळजवळ 2017 मध्ये आम्ही मर्सिडीज बेन्झ घेतली आणि म्हणतात ना की आयुष्यातली माझी जवळजवळ सगळी स्वप्न पूर्ण झाली आणि DXNनी आम्हाला हा चान्स दिला. आणि आज तुम्हाला मी सांगते, ज्या हा. नोकरीवरती माझं लग्न झालं हा हा ती नोकरी सोडताना तुम्ही विचार करू शकता की माझ्या वडिलांना काय वाटलं असेल. हा. माझे वडील जेव्हा मी त्यांना म्हटलं की आता आम्हाला भरपूर इन्कम DXN मधून यायला लागलाय आणि आता आम्हाला दोन्ही नाही हँडल होते, मला खूप काम करावं लागतंय, ओके. तर आपण यांना आता जॉब सोडू शकतात ते. तर ते म्हटले की म्हणजे तायडे की कसं, म्हणजे तुम्ही कसं करणार आहे की जॉब सोडून चालणार आहे का, गव्हर्नमेंटचा जॉब आहे, आज लोकांना मिळत नाही, कारण की त्यांचं सिलेक्शन पण 3,000 लोकांच्यातून एक सीट होती ती त्यांना मिळाली. हा मग एवढा महत्वाच्या याच्यात जॉब कसं काय सोडू शकता. माझे सासरे पण थोडे ओरडले, तुम्हाला दोघांना कळतंय का हा, काय तुम्ही बोलताय दोघेही तुम्ही? एका सामान्य कुटुंबातून आला आणि सामान्य म्हणजे असं की माझ्या घरात असं होतं की कधी कोणी विमानात बसलं ओके. नव्हतं. हा. आज मी जवळजवळ 10 कंट्री फिरून आलेली आहे. मी असं ऐकलं की हा. पहिल्या वेळी ट्रिपला तुम्ही परदेशात गेला हा. तर प्रवीण सर बरोबर नव्हते, तुम्ही नव्हते, एकट्याच मी गेला. एकटेच गेले. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? मी हे सांगेन की माझं आयुष्य असं होतं की सातारा टू पुणे, बाकी मी कधीच एकटी काय मी म्हणजे कधीच फिरलेच नव्हते. आणि लग्नानंतर आम्हाला असं आयुष्य मिळालं DXN मुळे की असं दिवस आला की मी एकटी स्वतः म्हणजे मलेशियाला गेले बापरे. आणि मलेशियाची जे तो आनंद होता, हा. तेव्हा मला DXNची खरी ताकद कळाली हा. की नाही, आज मी जाऊ शकते. म्हणजे या जगात जेवढ्या लेडीज आहेत आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आज एवढी लोक आहेत जिथं बऱ्याच लेडीजना असं वाटतं की आपण पण काहीतरी करावं, अशा लेडीज पण इथे जाऊ शकतात. कारण की माझं शिक्षण अर्धवट राहिलं, पण DXN मुळे मी पूर्ण माझी प्रगती मी करत गेले. आणि आज कोणत्या देशात तुम्ही फिरलाय? मी जवळजवळ नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, त्याचबरोबर दुबईला गेलोय, त्याच्यानंतर इंडोनेशिया, बाली, आणि लेटेस्ट मध्ये आम्ही पुन्हा एकदा दुबईला जाणार होतो. तर आता कोरोनामुळे यावर्षी आमची ट्रिप कॅन्सल झाली आहे, पण कंपनीने एका मी सांगितलं. प्रेक्षकांना या ठिकाणी एक सांगेन, एका गृहिणीला काय हवं असतं? एक चांगला पती, फिरायला चांगली गाडी, चांगलं घर, आणि फिरायला फक्त महाराष्ट्रात नाही तर परदेशात फिरायला भेटतंय तुमच्या या इंडस्ट्रीमुळे. तर गृहिणींना काय सांगाल? गृहिणी येऊ शकतात का? या प्रत्येक गृहिणी या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकते का? तुम्ही प्लीज शेअर करावं त्यांना. मला सर्व गृहिणींना एकच सांगायचं की याच्यामध्ये सर्वात महत्वाचं शिक्षणाची अट नाही. म्हणजे जर आज आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रात कुठेही तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर क्वालिफिकेशन्स विचारतात. जसं मीच एक उत्तम उदाहरण आहे की माझं 12वी नंतरचं शिक्षण झालंच नाही, कारण की मी DXN मध्येच असे पाय रोवले की मला वाटलीच नाही गरज. आज माझ्या मैत्रिणींपेक्षा मी 10 देशांमध्ये फिरून आले आणि त्या आज म्हणजे नोकरीच शोधतात आहे. आता त्यांचे शिक्षण कम्प्लीट होऊन त्या शोधतात आहे. आणि मी ह्या 10 वर्षात मी 10 देश फिरली आहे. तर मला तुम्हाला सर्वांना हे खूपच छान. सांगायचंय की याच्या क्षेत्रामध्ये की गृहिणींना घर बसल्या काम आपल्याला करता येऊ शकतं. मुलांना बघत मी स्वतः मुलांना घेऊन कॅम्पला गेलेले, मुलांना घेऊन मीटिंग केलेल्या आहेत आणि मी शिकत शिकत ट्रेन झाली आहे. तसंच तुम्ही सर्व पण करू शकता. या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला चांगला चान्स आहे. धन्यवाद वहिनी, Thank you, तुम्ही sir. चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि गृहिणींना तुम्ही एक नक्कीच चांगला संदेश दिलाय. तर गृहिणींनी आरती वहिनींचा आदर्श घेऊन तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये यावं असं आम्ही या चॅनल तर्फे आवाहन करतोय. धन्यवाद. प्रवीण, आताच वहिनींशी बोललो, तू इंडिका गाडी घेतलीस, नंतर व्हेंटो घेतली, पसाड घेतली, अगदी मर्सिडीज बेन्झ ही घेतलीस, पण हे सगळं स्वतःसाठी घेतलंस रे. वहिनींसाठी एखादी गाडी घेतलीस की नाही? ऍक्च्युली म्हणजे आमच्या दोघांची स्वप्न एकसारखीच होती. म्हणजे आम्ही दोघं ठरवायचं की आता पुढची गाडी कोणती घ्यायची, ड्रीम फाईल बनवायचो आम्ही. म्हणजे आम्ही देखील सांगतो ट्रेनिंग्समध्ये की स्वप्न असायलाच पाहिजेत. परंतु आता त्याच्यानंतर एक गोष्ट झाली की आता बाबा आपण गाड्या घेतोय अजून, तर अजून एक गाडी तर तिला एक स्वप्न होतं की ती 2 व्हीलर सुद्धा चालवणार आहे म्हणायची नाही. तर पहिली तिच्यासाठी स्कूटी पण घेतली होती आणि नंतर एक 4 व्हीलर गाडी घ्यायची, तर नेक्सॉन गाडी, टाटा नेक्सॉन, हां, ती गाडी आम्ही तिच्यासाठी घेतली. आणि तू स्वतः गाड्या घेतल्यास आणि तुझी जी डाऊनलाईन आहे त्यातल्या बऱ्याच जणांनी तुझ्या नंतर गाड्या घेतल्या. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं की जर वरच्याला अपलाईनला यशस्वी व्हायचं असेल तर डाऊनलाईनला आधी यशस्वी करावं लागतं. अगदी
तुझ्या बाबतीत तर मी सांगेन 4थी नापास 7वी पास अशा काही व्यक्तींना तू लखपती करोडपती करून दाखवलंस. त्या लोकांबद्दल मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. नक्की नक्की खूप छान प्रश्न ॲक्च्युली. कारण आपण जर एकटंच यशस्वी होत असेल तर त्याला आपण म्हणतो की आपण यशस्वी नाहीच आहोत या इंडस्ट्रीमध्ये. खास करून या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमच्या ज्या असोसिएटना जर यशस्वी करण्यासाठी काय मेहनत करत असाल तर ते खरं यशाचं कारण असू शकतं. तर मला नक्की सांगायला आवडेल की अशी काही लोक आमच्या टीममध्ये आहेत जे कात्रजमध्ये राहतात, आणि काही लोक अशी आहेत की ज्यांच्याकडं आज एक वेळ असं होतं की त्यांना स्वतःला इंग्लिशमध्ये नाव देखील लिहिता येणार, शिक्षण कमी, परंतु या इंडस्ट्रीचा एक पार्टच असा आहे की तुम्ही किती कमी शिकलेला असाल तर सिर्फ खाना है खिलाना है बताना और फिर कमाना है, सिंपल मंत्र आहे तो. हे सगळं आम्ही प्रॉपर प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. मोठमोठे प्रोग्राम ऑर्गनाईज करत असताना माझ्या टीममध्ये मला काही लोक आठवतात, म्हणजे नाना भंडारे सर, सहदेव रामारी पिसे, बरेचसे लोक आहेत, आबा क्षीरसागर आहेत, सहदेव पिसे, नंतर अविनाश साळुंके, प्रशांत साळुंके. तसं सांगायला गेलं तर जवळजवळ माझ्या टीममध्ये 20 पेक्षा जास्त लोकांच्या 4 व्हीलर झाले, आणि ते समाधान खूप महत्वाचं आहे. नाना भंडारेंचं मी उदाहरण देईल की एक असा व्यक्ती जो कोरेगाव तालुक्यातून पुण्यामध्ये आला, शिक्षण फक्त 7वी, आणि त्या व्यक्तीने ज्या वेळेला DXN मध्ये पाऊल ठेवलं तर त्यांनी पुढच्या 2च वर्षामध्ये पहिली गाडी स्विफ्ट गाडी घेतली, आणि आज त्यांच्याकडे आता 27 लाखाची इनोवा क्रेस्टा कार आहे. म्हणजे ते म्हणजे सक्सेस कॅन बी डुप्लिकेबल. तर तुम्ही जे यशस्वी करता तर आपण लोकांसाठी एक मार्ग क्रिएट करणं दॅट इज मोस्ट, मी म्हणतो ते खरं यशाचं कारण ठरू शकतं. तर यालाच पुढे जाईन मी की या इंडस्ट्रीमध्ये एवढा पैसा आहे, एवढं लवकर यश आहे, पण समाजामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधील मराठी माणसांमध्ये अजूनही याच्याकडं सकारात्मक बघितलं जात नाही. तर आजच्या तरुणांना काय सांगाल या इंडस्ट्रीतल्या संधीबद्दल? ओके, सगळ्यात पहिलं आपण हे पाहूयात की लोक नकारात्मक का विचार करतात. त्याचं पहिलं कारण माझ्या लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना इंडस्ट्री बद्दलचा अभ्यासच नाही झालेला. सुरुवातीला ज्यावेळी हे नेटवर्क मार्केटिंग म्हणतात, काही लोक त्याला चेन मार्केटिंग म्हणतात, काही लोक त्याला MLM म्हणतात. सुरुवातीला लोकांना काय वाटलं की कुछ नाही है, दो जोडना है फिर अपने आप करोडपती बनते, ऐसा हे पहिलं लोकांना वाटत होतं. सुरुवातीला त्यांना हेच वाटलं की फक्त जोडायचं आहे, जोडत गेले की पैसे मिळतात. पण तिथं कंपनी कोणती आहे, कंपनीची फिलॉसॉफी काय आहे याचा कोणी अभ्यास नाही केला. आणि या पाठीमागं मी या गोष्टीला पण कारण ठरवू शकतो की भारतीय गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकारने देखील याच्याकडे पूर्णपणे फारसं लक्ष नव्हतं दिलं, की कोणी येऊ शकतं आणि कंपनी टाकू शकतं अशी काळ होतं त्यावेळेला. आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतमध्येच बऱ्याचशा लोकांना काही निगेटिव्ह अनुभव आले, नकारात्मक अनुभव आले, की त्यांनी पैसे लावले आणि 1 वर्षामध्ये कंपनी पळून गेली. बऱ्याचशा ठिकाणी असं झालं की त्यांचं कामच पूर्णपणे थांबलं, प्रोडक्ट स्वतःचा नाहीच आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काय पैसे लोकांनी एवढे इन्व्हेस्ट केले पण त्यांना त्याचा मोबदला नाही भेटला. आणि मग एक म्हण आहे ना की जर दुधाने तोंड भाजलं तर ताक सुद्धा फुकून पितात. आणि महत्वाचं काय होतं की एक व्यक्ती फेल्युअर होतो पण तो 100 लोकांना सांगत सुटतो की मी हे असं झालं. आणि काही लोक अशी पण बनतात, मग ते काही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये, किंवा खूप लोक त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार करायला लागतात. परंतु मला हे सगळ्यांना असा संदेश द्यायचा याच्यातून की जर ही इंडस्ट्री आहे, ह्याला आपण म्हणतो इंडस्ट्री, आणि आता या 2016 मध्ये खास करून 2016 मध्ये एक लॉ पास झाला आणि गव्हर्नमेंट गाईडलाईन आली, भारतीय सरकारची गव्हर्नमेंट गाईडलाईन आली. म्हणजे सरकारने या बिझनेसकडे एक प्रॉपर गाईडलाईन देऊन त्यांना एक म्हणतो ना आपण की लिगल शिक्षणातही त्याचा सहभाग करून दिला होता की आता बरेच लोक येणाऱ्या काळामध्ये PhD देखील करतील आणि करत आहेत. डायरेक्ट सेलिंग मध्ये काही लोक PhD करतायत, तसं काही लोकांचं असा कोर्स येईल की बिझनेस मॅनेजमेंट इन डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, पण DXN बद्दल थोडक्यात तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल. हो, हा छान प्रश्न आहे. कारण डायरेक्ट सेलिंग म्हटलं की खूप कंपन्या आहेत, आता सध्या तरी खूपच आहेत, येतात आणि खूप येतात देखील. तर DXN बद्दल मी हे सांगेन की बऱ्याच कंपन्या अशा पण आहेत की ज्या टेम्पररी ऍड्रेस कंपनी आहेत. विजय, टेम्पररी ऍड्रेस म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना, की त्या कंपनीचं स्वतःचं फॅक्टरी नाहीये, स्वतःचा फार्म नाहीये, स्वतःचा ओन प्रोडक्ट नाहीये. म्हणजे प्रोडक्ट कोणाकडे तरी घ्यायचे आणि इकडून मग कॉम्प्युटरच्या सिस्टमवरती लोकांना जोडण्याची एक स्कीम असते आणि त्याच्यानंतर हे प्रोडक्ट देखील घेतले कॉन्ट्रॅक्टमध्ये. लोक तर आपण आहोतच लीड करण्यासाठी. मग अशा कंपन्यांना फ्युचर फार का राहत नाही. मग अशा वेळेला का DXN बेस्ट आहे, बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. तर यामध्ये मला सांगायला आवडेल की आज DXN 1993 ला सुरू झाली आणि वर्ल्डमध्ये आज जवळजवळ 27 वर्ष पूर्ण झाली. आणि ज्या कंपनीला 27 वर्ष पूर्ण ती स्टेबल आहे.
बरं 27 वर्षामध्ये ती एकाच कंट्रीमध्ये आहे का? नाही. तर आज 200 पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीचा आज विस्तार झालाय. इव्हन मला देखील आनंद वाटतो सांगायला, की माझ्या स्वतःच्या नेटवर्कमध्ये आज जवळपास 40 देशातली लोकं जोडली गेली. तर DXN एक अशी मल्टीनॅशनल ग्लोबल ऑर्गनायझेशन जी आपल्याला आरोग्य पहिलं देते, म्हणजे आरोग्यासाठी ऑर्गॅनिक प्रॉडक्ट देते. त्या प्रॉडक्टची मॅन्युफॅक्चरिंग, फार्म हाऊस, कल्टिव्हेशन, डिस्ट्रीब्युशन सर्व प्रोसेस स्वतःचे आहेत. त्यामुळे ह्याला म्हणतो आपण परमनंट ॲड्रेस कंपनी. ही कंपनी आपल्या मुलांना देखील आपण नंतर ती आपली मेंबरशिप त्यांना हेरिडेटरी देऊ शकतो. म्हणजे आपली सक्सेस आपल्या मुलांसाठी आपण ट्रान्सफर करू शकतो. तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये मोठं यश मिळालं, पण बरोबरीला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉबही करत होता. अगदी 12,000वरून 60,000 रुपयापर्यंत तुम्ही पोहोचलेला. येस. 60,000ची नोकरी, तीही एवढी म्हणजे काय म्हणतात सुखासुखी नोकरी सोडण्याचा निर्णय खरं तर अवघड असेल, पण तो तुम्ही घेतला. परंतु हा निर्णय कधी चुकीचा आहे असं नाही वाटलं तुम्हाला? किंवा असा एखादा प्रसंग तुमच्यामध्ये जीवनात आला का की आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा होता? याबद्दल मला असं सांगायला आवडेल, की ज्या वेळेला म्हणजे माझी जशी DXN ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर जशी प्रोग्रेसचा एक ग्राफ असतो, तो कर्व चांगला चाललाय, जबरदस्त चालू आहे. आणि पार्ट टाइम मध्ये जर एवढं होऊ शकतं, तर मग का फुल टाइम मध्ये द्यायला नको? बरं, सिक्युरिटीचा विषय आला ज्या वेळेला मनामध्ये, की आज आपल्याकडे जॉब आहे तो सिक्युअर. आज प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो, की लाईफ सिक्युअर असली पाहिजे, म्हणून लोक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब प्रिपेअर करतात. पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता, की जोपर्यंत प्रोडक्ट बाहेरच्या देशातून इम्पोर्ट केले जात आहेत, तोपर्यंत मलाही वाटायचं की या कंपनी बाहेरून प्रोडक्ट मागवते, म्हणजे इम्पोर्ट केले जात आहेत. पण आत्ता सध्याची सिच्युएशन ज्यावेळेला मी जॉब रिझाईन करण्याच्या पाठीमागचं कारण आहे, की ज्या वेळेला मी पाहिलं की भारतामध्ये आज 7 फॅक्टरी झाल्या. भारतामध्ये आता हे तेलंगणामध्ये म्हणा किंवा खूप मोठी स्वतःची कंपनीची फार्म हाऊस झाली. त्यावेळेला लक्षात आलं की बॉस, एवढं करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून कोणी पळून जाणार नाही. त्याला पळून जायचं, तो स्वतःचं काहीच घेत नाही नसतो, कारण त्याला शटडाऊन करण्यासाठी कारणच लागतात. तो कधी शटडाऊन करून जाऊ शकतो. पण ह्या कंपनीने स्वतःचा सिद्दीपेठ तेलंगणामध्ये आज 200 जवळपास 200 एकरमध्ये कंपनीचं आज स्वतःचं एक जबरदस्त फार्म आहे, फॅक्टरी व्हिजिट. त्यामुळे मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की यार आपण डिसिजन घेऊ शकतो. आणि कारण होतं की पार्ट टाइम मध्ये जर आपण एवढं काम करू शकतो, तर फुल टाइम आल्यानंतर आपण खूप मोठं काहीतरी करू शकतो. पण तुम्ही प्रसंग म्हणाल तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात क्रायसिस येतात आणि अनपेक्षित असतात, म्हणजे त्या गोष्टी आपण विचार पण करू शकत नाही. पण तिथं देखील मला अनुभव चांगला आला. मी तो त्या गोष्टीला पण सॅल्यूट करेल, कारण घटना घडतात आयुष्यात. गाणे ना की जिंदगी है सफर है सुहाना, यहाँ कल क्या होगा किसने जाना. मी रिझाईन दिलं, पण फुल फ्लेज मध्ये 1 महिना भरपूर जबरदस्त काम केलं मी. म्हणजे खूप म्हणजे मार्केटमध्ये चांगलं फील्डमध्ये उतरलो. 1 महिन्यामध्ये माझी ग्रोथ पण इतकी खूप जबरदस्त आली होती. 1 महिन्यानंतर बरोबर जॉब रिझाईन केल्यानंतर 1 मंथ 1 महिन्यानंतर माझा एक मेजर ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंटमध्ये ना पायाच्या म्हणजे 3 ठिकाणी डॅमेज आला. आणि त्या 3 डॅमेजमध्ये जवळपास आज डॉक्टरांनी सांगितलं की हा पाय एवढा डॅमेज झाला की तुम्ही कमीत कमी 6 महिने बेड रेस्ट राहावं लागेल आणि 1 वर्षभर तुम्ही चालाल का नाही याची काही गॅरंटी नाही. कारण मेन जॉईंट मध्ये जो अँकल जॉईंट आहे त्याच्यामध्येच डॅमेज भरपूर मोठा होता. विचार करायला म्हणजे आज माझे आई वडील, माझे घरचे, तिच्या घरचे सगळे लोक, म्हणजे माझे संपूर्ण परिवारातील लोक म्हणतात की जॉब सोडू नकोस. आणि अशा सिच्युएशन मध्ये एका व्यक्तीचा जॉब गेल्यानंतर त्याचा ऍक्सिडेंट देखील होतो, म्हणजे आता तो फील्डमध्ये जाऊ शकत नाही. बरोबर आहे. तर एखादा साधारण ट्रॅडिशनल व्यवसाय असता तर काय केला असता, बरोबर आहे ना? कारण अचानक इन्कमच बंद. खरंय. पण तिथं मात्र मला सांगायचं होतं की ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची तीच खरी कमाल आहे. ह्या सिक्युअर म्हणतो ना आपण, सिक्युरिटी जो शब्द येतो माणसाच्या आयुष्यामध्ये, की सुरक्षा म्हणजे काय, तर जिथं मी एकटा काम करतो आता माझ्यासोबत एवढे लोक काम करतात. ते ज्यामुळं की आज या एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून देखील माझा इन्कम कधीच कमी झाला नाही. मी जरी बेड रेस्टवर बेड होतो, कम्प्लिटली झोपून होतो. मला आठवतं मी हॉस्पिटल मधून पण व्हिडिओ बनवले, कारण पॅशनच होती मनामध्ये. तिथून इन्कम चालू नाही, व्हिडिओ बनवायचे आपल्याला, म्हणजे लोकांना मेसेज द्यायचा, माझ्या लोकांना मेसेज द्यायचा, मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत DXN पोहोचलंच पाहिजे. सो पॅशनेट होतो त्या बाबतीत, की अनेक लोकांपर्यंत कसं गॅनोडर्मा नेता येईल, प्रोडक्ट नेता येईल. मी तिथं लोकांना प्रोडक्ट खाऊन दाखवले. एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधूनही तुम्ही वाचला, नक्कीच त्यामागे तुमची पुण्याई आहे. मी असं ऐकलं आहे की तुम्ही जर स्वतःची तर प्रगती करतायत, परंतु कुपोषित बालकांसाठीही दरवर्षी भरघोस मदत करता.
मग ह्या कुठेतरी दुआ असतील म्हणूनच तुम्ही तुमचं नाही का त्या एवढ्या मोठ्या Yes, ऍक्सिडेंट मधून तुम्ही सही सलामत बाहेर आलात. काय सांगाल त्या मदतीबद्दल? नक्की सांगायला आवडेल. कारण असं आपण मला म्हणतो ना की माणसाने आयुष्यामध्ये म्हणजे जेवढं सोशल, कारण आपण ते दिवस पाहिलेले असतात अगोदर, की ज्यावेळेला आपण जेवण न करता वडापाव खाऊन घरी येऊन झोपतोय, कारण आपले पैसे पण वाचावेत, थोडासा पगार असतो. आणि अशा सिच्युएशनमध्ये असा काही परिवार आहे, अशी काही लहान लहान मुलं आहेत अनेक देशांमध्ये, तर त्यांना जेवणच भेटत नाही खायला, कुपोषित बाळ आहे. तर मला DXNला त्याच्यासाठी खूप कॉंग्रॅच्युलेट करावं वाटेल. कारण DXNने एक प्रोजेक्ट हाती घेतला, त्याला नाव दिलं $1 1 चाइल्ड कॅम्पेन. म्हणजे कुपोषण मुक्त पूर्णपणे हा कॅम्पेन आहे, कुपोषणाशी रिलेटेड आहे. आणि याचं रिझन असं झालं की भारत इम्साम नावाची एक ऑर्गनायझेशन अमेरिकामध्ये आहे, ती पूर्ण जगामध्ये IIMSAM त्या इम्साम ऑर्गनायझेशनच्या तहत पूर्ण जगामध्ये कुपोषण घालवण्यासाठी हे ऑर्गनायझेशन काम करते. याचं बराक ओबामा आणि फॅमिली, ममा सरा ओबामा याचे गुडविल अँबॅसेडर होते. आणि आज त्या जागेवरती डॉक्टर लिम सिओजिन आज गुडविल अँबॅसेडर आहेत. आणि जसं त्यांनी 2020 ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनी सायनिंग केलं की ॲज अ गुडविल अँबॅसेडर, कारण त्याचं रिझन होतं की स्पिरुलिना हा जो प्रोडक्ट आहे तो पूर्ण भारताव्यतिरिक्त पूर्ण जगामध्ये 200 देशामध्ये कंपनी आहे, तर 26 देशामध्ये कंपन्या स्वतःच्या फॅक्टरीज आहेत. त्यामुळे डॉक्टर लिमना गुडविल अँबॅसेडर होण्याच्या पाठीमागे अजून आहे की पूर्ण भारतात कुठेही जगात विश्वामध्ये कुठेही स्पिरुलिना पोहोचवत आहे. मग डॉक्टर लिमने देखील एक प्रोजेक्ट चालू केला DXNमध्ये. आणि मी DXNच्या सर्व लोकांना सांगतो हा प्रोजेक्ट की तुम्ही सुद्धा स्वतःच्या हाताने सढळ मनाने कुपोषित बालकांसाठी मदत करा. काय करायचं त्यासाठी? $1 फॉर 1 चाइल्ड, असं म्हणू आपण. $75 एक डॉलर धरू आपण, तर $75 एका मुलासाठी. आपण मुलगा दत्तक तर नाही घेऊ शकत, पण त्या मुलासाठी $1 म्हणजे असं डॉक्टर ली म्हणतात की आपला $1 एका मुलाचा जीव वाचवू शकतो. विजय सर, आता सिच्युएशन अशी आहे की ह्या कुपोषणाची एका दिवसामध्ये 40,000 बालकांची मृत्यू होते बिकॉज ऑफ द कुपोषण. मग अशा वेळेला जर आपल्याकडे ती वस्तू आहे, आपल्याकडे तो प्रोडक्ट आहे, आणि आपली कंपनी हा विचार करते की त्या मुलांना फ्रीमध्ये स्पिरुलिना द्यायचे, आणि त्यासाठी फंड आपण जर स्वतःहून मदत केली तर सर्वांनी $1 फक्त म्हणजे $75 एका मुलासाठी. तुमच्या मनावर आहे तुम्ही किती मुलं असिस्ट करू इच्छिता. जर तुम्हाला 10 मुलांना असिस्ट करायचं आहे तर 10 मुलं म्हणजे $10 $750 होतील. तर मी स्वतः ह्या गोष्टीला खूप जास्त म्हणजे अनेक लोकांना प्रमोट करणे, अनेक लोकांपर्यंत घेऊन जाणे हा प्रोजेक्ट, आणि खूप लोकांसाठी मला असं वाटतं की अनेक लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हा, कारण कुठेतरी आपला हातभार लागू शकतो आणि अनेक लोक कुपोषित बालक जे जीव गमवत आहेत तो जीव वाचू शकतो. तर या इंडस्ट्रीमध्ये सगळंच आहे, आरोग्य आहे, पैसा आहे, समाजसेवा आहे. तर तरुणांना एक शेवटचा संदेश द्या की तरुणांनी नक्की काय केलं पाहिजे. माझी मनापासून एक इच्छा आहे, खरं सांगतो तर हा छानच प्रश्न आहे एकदम. माझ्यासाठी तर खूप एक्साइटेड क्वेश्चन आहे. कारण माझं स्वप्न होतं की दाढी यायच्या आधी गाडी पाहिजे, आणि आपल्याला बाबा लग्नाच्या आधी करोडपती व्हायचं आहे. एक स्वप्नच होतं लखपती व्हायचं. सो मला तरुण मुलं जी आता ऐकतायत ना, जे खास करून बॅचलर आहेत, त्यांना सांगावंसं वाटतंय की तोडून टाका सगळी बंधनं. कारण कुठेतरी नोकरी मिळेल या आशा सोडून द्यायच्या आता आपल्याला, कारण नाहीच राहिली, मिळेल याची गॅरंटी नाही. मिळाली तर ते करत करत पण करू शकता. पण मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे आता यंग एज आहे, याला युथ पॉवर म्हणतो आपण, याच वयामध्ये असं काहीतरी करून दाखवा की बाकीच्या नातेवाईकांनी हा विचार केला की माझी मुलगी मी डायरेक्ट सेलरलाच देईल. हा माझा एक महत्वाचा मेसेज तुमच्यासाठी आहे की असं म्हटलं पाहिजे. आता आमच्यासारखी लोक जर सक्सेसफुल होतात, सेंट्रल गव्हर्नमेंट सारखा जॉब सोडतात, तर उद्या जाऊन एक असा काळ येणारच आहे तो, आणि हे तुम्ही आम्ही करून दाखवणार आहोत. खास करून आता 22-23 वर्षाची 21 वर्षाची मुलं जर मला ऐकत असतील तर हे माझे विचार नक्की मनावरती घ्या आणि खूप मोठी ताकद लावा फ्रेंड्स. धन्यवाद प्रवीण सर. संघर्ष गाथा मुलाखत सत्रामध्ये तुम्ही आलात आणि तुमची संघर्ष गाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. असं म्हणतात की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रवीण सरांनी स्वप्न बघितलं, त्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि ऍक्शन घेतली. तुम्हीही स्वप्न बघा, स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ऍक्शन घ्या. तर पुन्हा भेटू एका नवीन संघर्ष गाथेसह, एका नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.